नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे उत्पन्न वाढवण्यासाठी एआयचा उपयोग केला जातोय। सोयाबीन पिकासाठी एआयचा वापर करण्यात येणारा देशातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट धाराशिव जिल्ह्यातील उपळा गावामध्ये साकारण्यात आलाय। एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक तासाला हवामान आणि शेती विषयक माहिती दिली जात आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे। या प्रकल्पाची शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे। काल हर्षल पाटील या मराठी उद्योजकाने आत्महत्या केली। 80 लाखांचे कर्ज घेऊन जलजीवन मिशन मध्ये 1,40,00,000 काम केलं आणि त्याला बिल मिळालं नाही। शेवटी हतबलतेने त्याने आत्महत्या केली। याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरत त्यांच्यावर टीका केली। फडणवीस आणि त्यांच्या 2 डेप्युटींना या राज्याचं कसं स्मशान केलं आहे अशी टीका करतानाचा हर्षल पाटीलची आत्महत्या हा तर सदोष मनुष्यवध आहे असा आरोपही राऊतांनी केलाय। डोंबिवलीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। एका 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा तरुण सलग 4-5 महिने तिचा पाठलाग करत होता। या तरुणाने त्या तरुणीला रिलेशनशिप मध्ये न ठेवल्यास स्वतः नस कापून घेईन अशी धमकीही दिली होती। या विकृत तरुणाला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे। यवतमाळ येथील रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह कराराच्या मागणीसाठी सुरू केलेला संप बेकायदेशीर असल्याचा आदेश बुधवारी सायंकाळी औद्योगिक न्यायालयाने दिलाय। याबरोबरच कंपनीच्या 1500 मीटर परिसरात कुठल्याही प्रकारची आंदोलनात्मक कृती करण्यास न्यायालयाने मनाई केली असून कंपनी परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश अवधूतवाडी पोलिसांनी देण्यात आले आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सतत वादग्रस्त ठरत असल्याने पक्ष तसेच महायुतीची प्रतिमा मलिन होत चालली आहे। यामुळे कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून ते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहे। दोघांच्या खात्यात अदलाबदलच्या चर्चेने जिल्ह्याला कृषीसारखे आणखी एक वजनदार खाते मिळू शकते। भारतीय प्रशासकीय सेवेतील बडतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी घेतलाय। कोट्यवधींची संपत्ती व महागडी वाहने असताना नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र त्यांनी मिळवल्याच्या आक्षेपात तथ्य आढळल्याने विभागीय आयुक्तांनी हे प्रमाणपत्र रद्द केले। तथापि नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या या निर्णयावर पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आक्षेप घेतलाय। विभागीय आयुक्तांनी चौकशीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली आणि दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास केलेली मनाई उच्च न्यायालयाने उठविल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार झाल्या आहेत। दुसरीकडे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी यंदा 225 ते 250 पर्यंत कृत्रिम तलाव बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे। मागील वर्षी या तलावांची संख्या 206 इतकी होती। रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यानिकेत विद्यापीठात एक धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय। विद्यापीठात ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या एका लिपिकाने 128 विद्यार्थ्यांची फसवणूक करून तब्बल 16 लाखांहून अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे। सुमित अनिल जाधव असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे। या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विम्याचे पैसे मिळविण्यासाठी कोणी कलमांची संख्या अधिक दाखवली, कोणी कमी वयाच्या झाडांचीही योजनेत समावेश करण्याचा प्रयत्न केला। काहींनी पीकच नसताना विमा काढला आणि 2 शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्यामध्ये तशी जमीन तर नाहीच, पण ज्या नावाने विमा काढला होता ते शेतकरी अस्तित्वात नाहीत। हे सर्व धक्कादायक प्रकार घडले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात। तब्बल 256 शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बोगस काम करून पीक विमा काढला असल्याचे कृषी खात्याने केलेल्या तपासणीतून पुढे आले आहे। या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत टाकले जाणार आहे। भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्राचे सकल देशांतर्गत उत्पादन 2030 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकते असे मॉर्गन स्टॅन्लेच्या संशोधन अहवालात म्हटले आहे। सध्या राज्याचा जीडीपी 536 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे, जो भारतातील राज्यांमध्ये सर्वाधिक आहे। तसेच जगातील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या सिंगापूरच्या जीडीपी इतका आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।